पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या म्हणजेच 19 जानेवारीला सोलापूर दौऱ्यावर येत आहेत। गेल्या शुक्रवारीच पंतप्रधान नाशिकमध्ये आलेले होते। नाशिक आणि नवी मुंबई दौऱ्यात त्यांनी अनेक लोकार्पणाची कामं केली आणि आठवड्याभरात पंतप्रधान महाराष्ट्रात दुसऱ्यांदा दौरा करत आहेत। यामुळे राजकीय वर्तुळात शंकेची पाल चुकचुकली आहे। राज्यातील महायुती सरकारच्या कामावर भाजप श्रेष्ठी नाराज आहेत का? महायुती सरकारबद्दल अनुकूल वातावरण नाही का? पंतप्रधान मोदींना महाराष्ट्रात परत परत का यावं लागतंय, तेच या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी उन्मेष खंडागळे, माय महानगर लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे। बावीस जानेवारीला बहुप्रतीक्षित राम मंदिराचं उद्घाटन होणार आहे। आज रामलल्लाची मूर्ती मंदिराच्या गर्भगृहात विराजमान होणार आहे। उत्तरेत असा एवढा मोठा सोहळा असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी 19 जानेवारी रोजी सोलापूर दौऱ्यावर येणार आहेत। पंतप्रधानांच्या हस्ते राज्यातील प्रधानमंत्री आवास योजनेतील 90,000 घरांचं लोकार्पण होणार आहे। लाभार्थ्यांना घरकुलाचं वाटप आणि राज्यातील 1700 कोटी रुपयांच्या पायाभूत सुविधांचं भूमिपूजन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे। पण या सोलापूर दौऱ्यात पंतप्रधानांची जाहीर सभा होणार आहे, हे देखील महत्त्वाचं आहे। रोड शो होण्याची शक्यता आहे, मात्र होडगी रोड ते रेनगर हे 21 किलोमीटरचं अंतर आहे। रोड शो साठी साधारण 55 मिनिटांचा वेळ लागणार आहे आणि पंतप्रधानांचा सोलापूर दौरा हा फक्त 85 मिनिटांचा आहे। त्यामुळे रोड शो होण्याची शक्यता ही कमीच आहे। पंतप्रधान एकाच आठवड्यात 2 वेळा महाराष्ट्रात येण्याचं कारणही समजून घेऊया। याआधी त्यांनी नाशिकचा दौरा केला। नाशिकमधील काळाराम मंदिरातील भजन कीर्तन आणि स्वच्छता मोहिमेचं नरेंद्र मोदींनी केली आणि त्यासोबतच ही लोकसभेची तयारी असल्याची चर्चा सुरू झाली। या शुक्रवारी पंतप्रधान सोलापूरमध्ये येत आहेत। अतिशय धावता हा दौरा आहे, मात्र तेवढाच महत्त्वाचा आहे। सोलापूर लोकसभा मतदारसंघाकडे राज्याचं लक्ष असतं। एकाच वेळी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देणारा हा जिल्हा आहे। गेल्या 2 टर्म पासून सोलापूर मतदारसंघ भाजपच्या ताब्यात आहे। अनुसूचित जातीसाठी राखीव मतदारसंघात भाजपचे डॉक्टर जय सिद्धेश्वर स्वामी हे 2019च्या निवडणुकीत विजयी झाले। त्यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदेचा पराभव केला होता। आता सुशील कुमार शिंदे यांची मुलगी आमदार प्रणिती शिंदे येथून लोकसभा लढवणार असल्याचं निश्चित मानलं जात आहे। सोलापूर मतदारसंघातील लिंगायत, मागासवर्गीय आणि मराठा या 3 समाजाच्या मतदारांवरच जय पराजयाचं गणित ठरतं। काँग्रेसचा गड राहिलेला मतदारसंघ प्रणिती शिंदेंना उमेदवारी मिळाल्यास पुन्हा काँग्रेसकडे येण्याची शक्यता आहे। त्यामुळेच की काय, कालपासून सुशील कुमार शिंदे यांना भाजपची ऑफर असल्याची चर्चा सुरू झाली आहे। मात्र स्वतः शिंदेंनीच यावर पडदा टाकलाय। आमच्या रक्तात काँग्रेस असल्याचं त्यांनी म्हटलंय। 2024च्या लोकसभेसाठी भाजपची 400 पारची घोषणा आहे। त्यासाठी उत्तर भारतासोबतच महाराष्ट्र, बिहार आणि पश्चिम बंगालमधील लोकसभा मतदारसंघ कायम राखणं त्यांना आवश्यक आहे। त्यासाठी एकेका मतदारसंघासाठी भाजपची ही पराकाष्ठा सुरू आहे। महाराष्ट्र, बिहार, पश्चिम बंगालमधून 10-10 जागांचाही फटका भाजपला बसला तरी 272चा आकडा गाठणंही कठीण होऊन जाणार आहे। त्यामुळेच पंतप्रधान मोदी 400 पारला महाराष्ट्रातून खिंडार पडणार नाही यासाठी स्वतः काठावरच्या मतदारांना आकर्षित करण्यासाठी महाराष्ट्रात वारंवार दौरा करतायत का? उत्तर प्रदेश नंतर लोकसभेच्या सर्वाधिक जागा या महाराष्ट्रात आहेत। मात्र इथे भारतीय जनता पक्षानं शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस फोडल्याचा आरोप होतोय। ठाकरे गटानं मंगळवारी जनता न्यायालय भरून भाजपनं कशा पद्धतीनं शिवसेना संपवण्याचा प्रयत्न केला हे लोकांमध्ये जाऊन सांगितलं। येत्या लोकसभेपर्यंत ते हा प्रचार गावागावात जाऊन करणार आहेत। यामुळे उद्धव ठाकरेंबद्दल सहानुभूती वाढत असल्याची चर्चा आहे। दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस फोडून अजित पवारांना मंत्रिमंडळात घेतल्यानं पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील एक मोठा वर्ग नाराज आहे। या नाराजीचा फटका भाजपला बसण्याची शक्यता काही सर्व्हेंमधून व्यक्त झाली आहे। या सर्व परिस्थितीचा अंदाज घेऊन भाजपनं राज्यात सर्वाधिक जागा जिंकण्याचं लक्ष्य प्राप्त करण्यासाठी आता मोदींचे दौरे आखलेत का, असा सवाल राजकीय वर्तुळातून विचारला जातोय। शिंदे, फडणवीस, पवार महायुती सरकारवर जनतेचा विश्वास राहिला नाही का, असाही सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय। तो विश्वास मिळवून देण्यासाठीच मोदींचे हे राज्यातील दौरे वाढवण्यात आले असल्याचं सांगण्यात येतंय। तुम्हाला या संदर्भात काय वाटतं? सोलापूर मतदारसंघात काय होईल? महाराष्ट्राचा कल कुणाकडे आहे? तुम्ही हे कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवू शकता।
असेच राजकीय व्हिडिओ आणि बातम्यांसाठी mymahangar.com ला व्हिजिट करा. ताज्या घडामोडी आणि लाईव्ह अपडेट्ससाठी आमच्या फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम अकाउंटला लाईक आणि फॉलो करा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास शेअर आणि माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका.